अस्सलाम वालेकुम नाजरीन, नांदेड़ न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। सकल दिव्यांग संगठन की जानिब से भीख मांगो आंदोलन किया गया। सकल दिव्यांग संगठन की जानिब से दिव्यांग निधि खर्च न करने और संजय गांधी निराधार मानधन में इजाफे के मुतालबे को लेकर दिव्यांग भाइयों ने भीख मांगो आंदोलन किया। दिव्यांग भीख मांगते हुए एमएलए हेमंत पाटिल और एमएलए बालाजी कल्याणकर के घर के सामने पहुंचे और दिव्यांग भाइयों ने एहतजाज किया। इस मौके पर दिव्यांगों के लीडर राहुल साल्वे और बड़ी तादाद में दिव्यांग मौजूद थे। बाहेर पडलेला आहे। आपल्या ज्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या मला पोहोचलेल्या आहेत। त्याच्या संदर्भामध्ये या अधिवेशनामध्ये मी बोलणारच आहे। परंतु मागील वेळेस खासदार असताना मी 7 कोटी रुपयांच्या साधनांचं वाटप मी हिंगोली जिल्ह्यामध्ये केलेलं आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये वाटप केलेलं आहे। तसंच नांदेडमध्ये सुद्धा वाटप केलेलं आहे। त्याच्यामध्ये 100 स्कूटी आणि 500 ट्रायसायकल आणि बाकी आमच्या बांधवांसाठी चष्मे आणि या सर्व वस्तू वाटप केलेलं आहे। आणि मी बच्चूभाऊ कडू यांच्या बरोबरही मी काम करत असतो। आपल्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये यावेळेस सभागृहामध्ये मी बोलेन। आपण आलात क्षमा करा, मी घरी उपस्थित नव्हतो, परंतु आपण थांबावं थोडंसं आणि सर्व दिव्यांग बांधवांनी चहा पाणी नाश्ता करून जावं हे आपल्या सर्वांना मनापासून विनंती करतो। आणि परत पुढच्या आठवड्यामध्ये आल्यानंतर आपल्याला भेटायला येतो। मनापासून धन्यवाद। तुम्ही आता म्हणलं तसं दिव्यांगचा निधी, जे निधी तुमच्या दिव्यांगचा निधी आहे ते आपण बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी वापरलेला आहे। आणि मग उंबरजकर म्हणून लता उंबरेकर यांना सुद्धा मदत केली। आणि ऐका ना, तुम्ही नंतर ठीक आहे, कमी जास्त झालं असेल तर आपण येणाऱ्या काळामध्ये मी तुमच्या सोबत आहे। आणि 100% आमच्या घरच्या मिसेस सौ संध्या कल्याणकर यांनी सुद्धा दिव्यांगला माझ्या वाढदिवसानिमित्ताने 3 चाकी रिक्षा ते वाटप केले। ते बरेच 50 ते 100 ते ग्रामीण भागात, काही शहरात दिलेले आहेत। काही अजून वंचित असतील तर आपण त्याला मदत करू 100%। या निमित्ताने सांगतो, आम्ही असे उपक्रम राबवित असतो की दिव्यांग एक व्यक्ती असा आहे की त्याला काहीच करता येत नाही। काही जणाला दिसत नाही, काही जणाला पाय नसतो, काही जणाला हात नसतो। आणि त्याचं आमचं कर्तव्यच आहे, आम्ही प्रतिनिधी आहे या भागाचे आमदार आहे। त्याच्यामुळे 100% आम्ही सेवा करण्यासाठी तुमची जसे आम्ही पालकाची सेवा करतो, मतदारसंघाची सेवा करतो, तशी त्याच्यापेक्षा जास्त तुमची सेवा करायची आम्हाला ही इच्छा आहे। आज बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य, दिव्यांग विरुद्ध मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य आणि सकल दिव्यांग संघटनांच्या वतीने आज आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतला दरवर्षीचा 30 लाख रुपये हा खर्च करावा या मागणीसाठी सकल दिव्यांग संघटनांच्या वतीने आज खरं तर 15 जून पासूनच आम्ही आक्रोश मोर्चा आणि भीक मागो आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे। यापूर्वी आम्ही माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण साहेब, त्यांची कन्या श्रीजया चव्हाण मॅडम, त्याच्यानंतर राजेश पवार आमदार यांच्या घरावर केल्याच्या नंतर आजचा हा दुसरा टप्पा होता। या दुसऱ्या टप्प्यामध्ये विधान परिषदेचे विद्यमान आमदार हेमंतभाऊ पाटील साहेब आणि नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या निवासस्थानावर आम्ही आक्रोश मोर्चा काढून आज अर्धनग्न अवस्थेमध्ये भीक मागो आंदोलन आम्ही केलं आहे। यांची आमची प्रमुख मागणी म्हणजे स्थानिक क्षेत्र विकास निधीतला दिव्यांगाचा राखीव निधी 30 लाख रुपये हा आजपर्यंत खर्च नाही झाला। 2016चा शासन निर्णय आहे, 2023 मध्ये सुधारणा झाला, परंतु आमदारांनी ते खर्च नाही केला। दुसरी प्रमुख मागणी आमची अशी आहे, आजच्या या महागाईच्या जगामध्ये 1500 रुपयामध्ये संजय गांधी निराधाराच्या मानधनामध्ये माझ्या दिव्यांग बांधव भगिनीचा असं उदरनिर्वाह होत नाही, तरी संजय गांधी निराधाराची मानधन अनुदान हे वाढवण्यात यावं ही एक आमची मागणी होती। या मागणीच्या अनुषंगाने आम्ही आज आक्रोश मोर्चा तथा अर्धनग्न भीक मागो आंदोलन केलं। या आंदोलनाची दखल म्हणून नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजीभाऊ कल्याणकर साहेबांनी आमच्या आंदोलनकर्त्याची भेट घेतली। भेट घेऊन आम्हाला आश्वासन दिलं की उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे, उद्याच्या अधिवेशनामध्ये तुमच्या दिव्यांगाचे प्रश्न मांडणार आणि दिव्यांगासाठीचा जो 30 लाख रुपये जो निधी आहे हा दिव्यांगावरच खर्च करणार, इतर कुठं विकास निधीवर खर्च केला जाणार नाही। आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना यातलं मानधन कसं वाढवता येईल यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री चर्चा करून आता अधिवेशनामध्ये प्रश्न मांडणार असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। त्यानंतर हेमंतभाऊ पाटील हे उपस्थित नसताना त्यांनी त्यांच्या वडिलांना इथं आम्हाला निवेदन स्वीकारण्यासाठी पाठवले। एक वयोवृद्ध
आमच्या वडिलासमान व्यक्ती आल्यामुळं आम्ही त्यांचा आदर केला आणि मान ठेवला. त्यांना आम्ही आमचं निवेदन दिलं आणि आमच्या सदरील जे काही मागण्या आहेत, आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतला निधी खर्च व्हावा आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं मानधन वाढ व्हावी, यासाठी आम्ही आज निवेदन दिलं आणि आक्रोश मोर्चा काढून अर्धनग्न आंदोलन केलं आहे.